नागपुर के जरीपटका थाना इलाके में एक मोबाइल दुकान को निशाना बनाते हुए अज्ञात चोरों ने लाखों के माल पर हाथ साफ कर दिया। प्राप्त जानकारी के अनुसार यह पूरी घटना जरीपटका थाना हद के कड़वी चौक में हुई। यहां ससोदाई अपार्टमेंट में स्थित एक शॉप नंबर 108 जो कि पुराने और नए मोबाइल फोन बेचने और खरीदने का काम करती है, वहां चोरों ने इस वारदात को अंजाम दिया। दुकान के मालिक 30 वर्षीय यश सिद्धार्थ गजबीए हमेशा की तरह रात को अपनी दुकान का ताला बंद कर घर गए थे, लेकिन 25 जून की रात 11 बजे से लेकर 26 जून की सुबह 8:30 बजे के बीच अज्ञात चोरों ने दुकान के शटर का ताला तोड़ा और शटर उठाकर अंदर दाखिल हो गए। चोरों ने दुकान में रखे अलग अलग कंपनियों के कुल 33 नए और पुराने मोबाइल फोन चुरा लिए और फरार हो गए। सुबह जब दुकान मालिक को इस चोरी का पता चला तो उन्होंने तुरंत पुलिस में शिकायत दर्ज कराई। फिरियादी यश गजबीए की शिकायत पर जरीपटका पुलिस थाने में अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। आगे की जांच जरीपटका पुलिस कर रही है। माझं नाव यश आहे। कड़बी चौकात माझे दुकान आहे। नागपूर फोनवाला म्हणून माझं शॉपचं नाव आहे। 25 तारखेला संध्याकाळी 11 वाजता शॉप वाढवल्यानंतर सकाळी 26 तारखेच्या सकाळी 4:12 चोरी झालेली आहे। 10 ते 12 लाख रुपयाचा माल तकरीबन गेलेला आहे। आणि माझा तात्पर्य फक्त एवढंच आहे म्हणण्याचं की माझ्या एरियामध्ये जो जरीपटका थाना येते त्यामध्ये जेवढे पण कर्मचारी म्हणजे पोलीसवाले जितके पण आहेत त्यांच्याकडनं फक्त एकच अपेक्षा आहे माझीवाली की माझा जो गेलेला सामान आहे तो मला परत करून द्यावी अशी माझी विनंती आहे त्यांच्याकडनं। आणि आम्ही जेवढे पण व्यापारी लोक आहोत म्हणजे जेवढे आमचे दुकानदार असो म्हणजे निमित्त मोबाईलवाले नाही म्हणत आहोत, कोणी बी ज्वेलरी म्हणू द्या, कोणी पण सर्व आपल्या आपल्या मेहनतीचं आहे। कोणाचं आपण हे नाही, कारण की आम्ही दिवसभर इथे उभे राहूनच काम करतो। पुष्कळ मेहनतीचा माल आहे। 10, 15, 12 लाख जेवढं काही आहे ते खूप मेहनतीने कमवलेलं आहे। तर माझी फक्त एवढी विनंती आहे जरीपटका पोलीस स्टेशनला त्यांच्या कर्मचाऱ्यांना की माझा गेलेला मुद्दाम माल मला फक्त रिटर्न भेटला पाहिजे। धन्यवाद। फक्त एवढीच माझी अपेक्षा आहे।